नमस्कार मित्रांनो, आयुष्यात कधी कधी इतका कठीण काळ येतो की त्यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग दिसत नाही. पण हिंदू धर्मशास्त्र आणि अध्यात्मात असं मानलं जातं की ज्याप्रमाणे काळोख दाटून आल्यावर पहाट जवळ आलेली असते, तसेच अशुभ किंवा वाईट काळ संपत आल्यावर निसर्ग आणि ईश्वर आपल्याला काही विशेष संकेत देऊ लागतात. सध्या स्थितीत युद्धजन्य स्थितीमुळे सगळ्यांनाच बुरे दिन येतात की काय अशी धास्ती वाटत आहे. मात्र ज्योतिषशास्त्रात दिलेल्या या गोष्टी तुमच्या आयुष्यातील कठीण दिवस आता संपणार आहेत आणि भाग्योदय होणार आहे. हे ओळखण्यासाठी आता काही शुभ संकेत आहेत. पहिलं म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर अचानक जाग येणे. जर तुमची झोप रोज पहाटे 3 ते 5च्या दरम्यान कोणत्याही आलामाशिवाय उघडत असेल तर हा सर्वात मोठा शुभ संकेत मानला जातो. या वेळेला ब्रह्ममुहूर्त म्हणतात. असं मानलं जातं की जेव्हा दैवी शक्ती तुमच्यावर प्रसन्न असतात आणि तुम्हाला काहीतरी मोठं यश मिळवून देणार असतात, तेव्हा त्या तुम्हाला या पवित्र वेळी जागृत करतात. ही वेळ तुमची आध्यात्मिक ऊर्जा वाढवण्यासाठी सर्वोत्तम असते. दुसरं म्हणजे स्वप्नात देवी देवतांचे किंवा मंदिराचं दर्शन. स्वप्नशास्त्रानुसार जर तुम्हाला वारंवार स्वप्नात देवीच्या मूर्ती, भव्य मंदिरे, दिवे किंवा गंगेसारख्या पवित्र नद्या दिसत असतील तर समजा की तुमचे वाईट दिवस आता मागे सुटले आहेत. हे संकेत दर्शवतात की तुमच्यावर देवीची कृपा झाली आहे आणि तुमच्या आयुष्यातील समस्यांचे निराकरण लवकरच होणार आहे. तिसरं म्हणजे विनाकारण मन प्रसन्न आणि आनंदी वाटणे. कधी कधी बाह्य परिस्थितीत कोणताही मोठा बदल झालेला नसतो, तरीही आपल्याला आतून खूप हलकं आणि प्रसन्न वाटू लागतं. मनातील भीती, चिंता आणि नकारात्मक विचार अचानक कमी होतात. जेव्हा तुमची व्हायब्रेशन्स नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे वळतात तेव्हाच हे घडते. हे लक्षण आहे की तुमचे नशीब आता तुम्हाला साथ देणार आहे. चौथा आहे गोमातेचे दाराशी आगमन. हिंदू संस्कृतीत गायीला अत्यंत पवित्र मानलं जातं. जर तुमच्या घराच्या दाराशी किंवा खिडकीपाशी वारंवार गाय येऊ लागली किंवा ती तिथे येऊन हंबरू लागली तर ते घरातून नकारात्मकता बाहेर पडण्याचे आणि लक्ष्मीच्या आगमनाचे प्रतीक आहे. गायीला काहीतरी खायला दिल्यास तुमचे अडलेले काम मार्गी लागू शकते. तसेच भारद्वाज पक्षाची जोडी दिसणेही लाभदायी ठरते. पाचवं म्हणजे लहान मुले. लहान मुलांचे तुम्हाला पाहून निखळपणे हसणे. लहान मुले ही देवाचे रूप मानली जातात. असं म्हणतात की लहान मुले मानवाभोवती असलेले ऑरा किंवा ऊर्जेचे कवच सहज ओळखू शकतात. जर रस्त्यात किंवा शेजारी एखादे लहान बाळ तुम्हाला पाहून आनंदाने हातपाय हलवत असेल किंवा हसत असेल तर समजा की तुमची सकारात्मक ऊर्जा खूपच वाढली आहे. हे तुमच्या प्रगतीचं लक्षण आहे. सहावं म्हणजे देवाचे नाव किंवा मंत्र वारंवार कानावर पडणे. तुम्ही घराबाहेर पडल्यावर किंवा कामात असताना अचानक कुठून तरी मधुर भजन ऐकू येणे, एखाद्याच्या बोलण्यातून देवाचा संदर्भ येणे किंवा मोबाईलवर अचानक देवाचं चित्र दिसणे हे योगायोग नसतात. हे युनिव्हर्स कडून मिळणारे संकेत आहेत की ईश्वर तुमच्या पाठीशी उभा आहे. तर हे आहेत आजचे दिन येण्याचे शुभ संकेत.